बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, मराठी व्याकरणचे बघा अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे 60 प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा श्रीमान योगी बघा पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल तर रणजित देसाई श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय, गोल्या घुबड हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गोल्या घुबड कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, विष्णू शास्त्री चिपळूणकर। बघा या कवीचं गोल्या घुबड हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी तिसरा पहा काय विचारलाय, वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर याचे योग्य उत्तर काय असेल तर सन 1974 बघा या वर्षी ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता। प्रश्न क्रमांक चौथा पहा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? जे लोकशाही। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा पहा काय विचारलाय, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, रवी, भास्कर, दिनकर, सुधाकर। चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे तर सुधाकर। बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 6वा पहा या ठिकाणी काय विचारलाय, वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार काय विचारलाय, पोबारा करणे। पोबारा करणे म्हणजे काय असतो, पळून जाणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य या ठिकाणी अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 7वा पहा या ठिकाणी काय विचारलंय, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अलंकारिक शब्द बघा कोणता आहे, आज्ञावेताळ। बघा याचा योग्य अर्थ काय असेल, आज्ञावेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 8वा पहा काय विचारलाय, भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 3 शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द भाववाचक नाम या प्रकारचे या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 9वा पहा काय विचारलाय, मी गात असतो। बघा मी गात असतो अशा प्रकारचे या ठिकाणी एक वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। तर रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक 10वा पहा काय विचारलाय, गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, गिरीश। बघा हे शब्द स्वर संधीचं उदाहरण, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नांचे PDF आहे व आतापर्यंत बघा झालेले मागील या ठिकाणी प्रश्नांचे बघा पेपर या ठिकाणी आपल्याकडे मागील सर्व या ठिकाणी पेपरचे PDF पण अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। क्रमांक 2 पहा काय विचारलाय, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा सन्मान बघा हा शब्द अपमान या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारलंय, समाजाची सेवा करणारा। समाजाची सेवा करणारा म्हणजेच खालीलपैकी काय असतो, समाजसेवक, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी काय विचारले, 2 नद्यांमधला प्रदेश जो काही असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय आले पाहिजे, 2 नद्यांमधला प्रदेश म्हणजे त्यांना दुआबासे म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा या ठिकाणी काय विचारलाय, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उपांत्य बघा उपांत्य म्हणजे काय असतो, शेवटून दुसरा।
प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, मी सिनेमा पाहिला वाक्य आहे, या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. मी सिनेमा पाहिला. बघा याचं योग्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य कोणतं यायला पाहिजे, मी सिनेमा पाहत असेन. बघा मी सिनेमा पाहत असेन, बघा हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सूर्यास्त बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे, सूर्यास्त या शब्दामध्ये स्वर संधीचं हे उदाहरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा या ठिकाणी काय विचारलाय, विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा आजच मी गावाहून आलो, या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे, गावाहून. ऊनहून. ऊनहून बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात, तर पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. केशव कुमार. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे, प्रल्हाद केशव वात्रे. बघा यांच्या या ठिकाणी केशव कुमार हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा या ठिकाणी काय विचारलाय, वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. बघा वाक्य पहा या ठिकाणी काय आहे, त्याने हे चित्र काढले आहे, अशा प्रकारचं वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. त्याने हे चित्र काढले आहे. बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपल्या वाक्याचा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय, खालील शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. साखर भात. बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे, साखर भात. बघा साखर भात म्हणजे काय, म्हणजे पुल्लिंग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या शब्दाचं लिंग आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा काय विचारलाय, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. समूहवाचक. जहाजांचा काय असतो, कळप असतो का, ताटू असतो का, काफिला असतो का, चवड. जहाजांचा काय असतो, जहाजांचा काफिला असतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं योग्य समूहवाचक शब्द राहील, जहाजांचा काफिला असतो. प्रश्न क्रमांक 15 पहा काय विचारलाय, खालील शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इशारा, भूगोल, तीर्थरूप, लवलेश. बघा शुद्ध शब्द या ठिकाणी कोणता असेल, तर तीर्थरूप. बघा हा शब्द या ठिकाणी शुद्ध शब्द या ठिकाणी आपला असलेल्या ठिकाणी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 16 पहा काय विचारलाय, दर्पण आणि मुकुर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. दर्पण आणि मुकुर हे शब्द आरसा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलाय, खाली दिलेल्या बघा शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी शब्द पहा काय आहे, काल. काल या ठिकाणी शब्द आहे, त्या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे, काल. बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे, मग कालचं बघा क्रिया विशेषण या शब्दाची जात आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा काय विचारलाय, पाटील या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला करायचं आहे. पाटील. पाटलास, पाटील की, पाटलांना, पाटील. पाटीलचं बघा भाववाचक नाम काय आलं पाहिजे, पाटील की. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय, विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम. मोत्या, लेख, पुस्तक, स्त्रीत्व. बघा या ठिकाणी विशेष नाम कोणत्या यायला पाहिजे, तर मोत्या. बघा या ठिकाणी शब्द हा विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा काय विचारलाय, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो. बघा करत असतो म्हणजे काय आला पाहिजे, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा काय विचारलाय, खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला निवडायचा आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्यप्रचार आहेत. वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार निवडायचा आहे. खडे चारणे. बघा खडे चारणे म्हणजे काय असतो, पराभूत करणे. पाणी पाजणे म्हणजे काय असतो, बघा एखाद्याला पाणी पाजणे म्हणजे पराभूत करणे. बघा धूळ चारणे. बघा एखाद्याला धूळ चारणे म्हणजे पराभूत करणे, हरवणे. म्हणजे कणिक तिमणे. बघा कणिक तिमणे म्हणजे एखाद्याला भरपूर मारणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा वाक्यप्रचार आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा काय विचारलाय, मराठी भाषेमध्ये एकूण व्यंजने किती आहेत.
मराठी भाषेमध्ये विचारले एकूण व्यंजने किती आहेत, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे, 34 व्यंजने आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलंय, मार्च नंतर एप्रिल महिना येतो. मार्च नंतर अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायचे. मार्च नंतर बघा जे शब्द शब्दाला लागून येतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. बघा या ठिकाणी मार्च या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाला बघा नंतर हा शब्द लागून आलेला आहे. मार्च नंतर जे शब्द बघा शब्दाला लागून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, पुढील शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. अधोरेखित शब्द बघा कोणता आहे, पावसात. बघा पावसात या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे, या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. पावसात त इ आ, पावसात त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, त इ आ. बघा हे सप्तमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, अधोरेखित बघा शब्दांची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. महाराजांचा, बघा महाराजांचा या ठिकाणी बघा अधोरेखित शब्दाची बघा या ठिकाणी शब्द आहे महाराजांचा, विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. महाराजांचा चा ची चे बघा हे षष्टी या विभक्तीची या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, मी देशाची पंतप्रधान झाले तर. बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर कोणता वाक्याचा प्रकार असेल, विधानार्थी आहे का, उद्गारवार्थी आहे का, अनुकरण रूपी आहे का, संयुक्त आहे का. मी देशाची पंतप्रधान झाले तर बघा या ठिकाणी कोणत्याला पाहिजे, उद्गारार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक तिसरा काय विचारलाय, संबोधनाच्या वेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. संबोधनाच्या वेळी विचारले कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. स्वल्प विराम या प्रकारचे या ठिकाणी हे विरामचिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक 32 काय विचारलाय पहा, पुढील वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. सूर्य डोंगरा आड जात असतो. सूर्य डोंगरा आड जात असतो. बघायचे काय आलं पाहिजे, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघायचा, राजू अभ्यास कर. राजू अभ्यास कर या वाक्यामध्ये क्रियापदाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अर्थ आहे. संकेतार्थी आहे का, आज्ञार्थी आहे का, विद्यार्थी स्वार्थ. राजू अभ्यास कर बघा आज्ञार्थी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला खालीलपैकी काय म्हणतात. बघा एखादा सामासिक शब्द आहे, त्या शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात. बघा त्यांना विग्रह या ठिकाणी असे म्हटले जाते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा काय विचारलाय, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. भावार्थ दीपिका बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका ग्रंथ त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 36 बघा काय विचारलाय, जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल. बघा जेवणचा भोजन म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द आहे, जेवण बरोबर भोजन. मग झोप त्या ठिकाणी काय आला पाहिजे, वामकुशी, निशा, गादी, निद्रा. निद्रा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. बघा निद्रा या ठिकाणी हा शब्द बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला या ठिकाणी येणारा शब्द राहील. विषय क्रमांक पुढचा काय विचारला, सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यामधलं विशेषण ओळखायचं आहे. सचिन कसा आहे, हुशार आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. सचिन बघा या ठिकाणी हुशार बघा या ठिकाणी शब्द या वाक्यामधल्या या ठिकाणी विशेषण राहील. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो. समजा एखादा कोणी बोलत असेल तर तो बोलताविषयी बघा जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो. तर तो प्रथम पुरुष वाचक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 प्रथम पुरुष सर्वनाम यांचा या ठिकाणी तो उपयोग करतो. माझा चष्मा आण. माझा चष्मा आण बघा हे एक क्रियापद कोणत्या प्रकारचं आहे. आण संकेतार्थी आहे का, विद्यार्थी आहे का, आज्ञा आहे का. आण माझा चष्मा आण. आण काय आहे, आज्ञा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 का जो वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. जिभेला हाड नसणे. बघा जिभेला हाड नसणे म्हणजे काय असतो, भीती वाटणे आहे का, नाही. निंदा करणे आहे का, नाही. स्तुती करणे आहे का, नाही. वाटेल ते बोलणे.
जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना गद्य या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, गाय झाडाखाली बसली या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. झाडाखाली बघा शब्दयोगी अव्यय आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, तर या ठिकाणी बघा मराठी व्याकरणाचे बघा काही प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. फाल्गुन हा शब्द अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा परीक्षेमध्ये शब्द या ठिकाणी विचारण्यात आले होते. हे आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? आर्क आणि भानू बघा हे शब्द सूर्य या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, त इ आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ बघा याचे योग्य उत्तर काय असेल? त इ बघा आ हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा काय विचारलाय, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आकाश बघा प्रमोद आहे का? प्रमोद म्हणजे आनंद तोष. विस्मय म्हणजे आहे का? विस्मय म्हणजे काय असतो? आश्चर्य नवल. गंधर्व म्हणजे काय असतो? वारा. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे? विताक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपल्या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. क्रमांक 5 पहा काय विचारलाय, एकमत बघा शब्द आहे विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकमत एकाचे मत. एकमत एकाचे मत विरुद्ध अर्थी शब्द काय यायला पाहिजे? मग एकमत दुमत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, झोंबी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आनंद यादव पहा झोंबी या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. निराकार परीक्षेमध्ये शब्द विचारण्यात आला होता. निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता यायला पाहिजे? साकार आहे का? बेकार, निर्विकार, आकार नसलेले. निराकारचा विरुद्ध अर्थ शब्द कोणता असेल? बघा साकार हा शब्द निराकार या शब्दाचा योग्य या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणता शब्द हा भाववाचक नाम आहे? 4 शब्द आहेत बघा, कुशल, ओला, क्रूर, नम्रता. या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? नम्रता बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. वाक्याला पहा, सजातीय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? सजातीय एकाच जातीचे असलेले. सजातीय. सजातीय विजातीय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, अंतःकरणाला द्रावित करणारे. अंतःकरणाला द्रावित करणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अंतःकरणाला द्रावित म्हणजेच हृदय द्रावक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सतत एकटे राहण्याची आवड असलेला. सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. त्याचे योग्य उत्तर काय असेल? सतत एकटे राहण्याची आवड असलेला एकलकोंडा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, पूर बुद्धीने वागणारा. पूर बुद्धीने वागणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. पूर बुद्धीने वागणारा. तर याचे योग्य उत्तर काय असेल? पोरकट म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय बघा, मुळातच सुंदर असलेले त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? मुळातच सुंदर असलेले. निसर्ग सुंदर म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना काय म्हणतात? होतकरू, प्रगत, उद्योगी, महत्वाकांक्षी. प्रगतीसाठी धडपडणारा त्यांना होतकरू या ठिकाणी असे म्हटले जाते. क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, उंदराला मांजर साक्षी अशा प्रकारचे या ठिकाणी एक म्हण आहे. या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे पहा. उंदराला मांजर साक्षी म्हण आहे, म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. 4 जणांचा सल्ला घ्यावा आहे का? नाही. सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकाचे समर्थन करणे आहे का? बघा, उंदराला मांजर साक्षी म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं या ठिकाणी योग्य अर्थ असेल. सारख्याच लायकीच्या माणसाने एकमेकांचे समर्थन करणे या म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारला पहा. नाचता येईना अंगण वाकडे जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. परीक्षेमध्ये बघा हे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले होते. नाचता येईना अंगण वाकडे जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे. नाक घासणे. वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाक घासणे. नाक घासणे म्हणजे काय पाहिजे? शरण जाणे. ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बभरा करणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बभरा करणे म्हणजे तोंडामधून शब्द न काढणे. ऑप्शन क्रमांक 4 ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 20 पहा काय विचारलाय. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडाजंगी. खडाजंगी अशा प्रकारच्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे. कडाक्याचे भांडण. खडाजंगी म्हणजे काय असतो? कडाक्याचे भांडण. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा. आज, काल, नंतर, अगोदर काही शब्द आहेत. कोणत्या जातीचे शब्द आहेत? पहा, क्रियापद आहेत का? नाही. विशेषण आहेत का? नाही. शब्दयोग्य अव्यय आहेत का? नाही. मग याचं उत्तर काय पाहिजे. क्रिया विशेषण या जातीचे शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी एक शब्द भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे? मधुर आहे का? नाही. देव आहे का? नाही. कुशल आहे का? नाही. ओलावा बघा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा शब्द आहे. विनय या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे? विनय. विनयचं विनयशील. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी शब्दापासून तयार होणारं विशेषण आहे. पद्धत या शब्दाचं बघा कोणतं असेल मग विशेषण? पद्धत, पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 26 पाका ज्यालाय मी चित्रपट पाहिला असेन. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहिला असेन. असेन म्हटलं काय असतो? सर्वांना सांगितलेलं आहे. असेन म्हणजे काय असतो? भविष्य काळाचा असतो. मी चित्रपट पाहिला असेन. असेन भविष्य काळ म्हणजे या ठिकाणी पूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 28 बघा काय विचारलाय. क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. हा भारत सामना जिंकेल असे वाटते. बघा वाटते म्हणजे काय असतो? वाटते बघा शक्यता असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. परमेश्वरा बघा तुझे कल्याण करू. बघा यामध्ये काय आज्ञा आहे का? प्रार्थना आहे का? आशीर्वाद आहे का? विनंती आहे का? परमेश्वरा तुझे कल्याण करू. आशीर्वाद आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. निर्विकार बघा या ठिकाणी शब्द आहे. हा शब्द पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी संधीचं उदाहरण आहे? निर्विकार हा शब्द. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. निर्विकार तर या ठिकाणी विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? अंधार. अंधार म्हणजे काय? रात्र असते का? काळोख असतो का? रजनी असतो का? गगन. अंधार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? काळोख. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. रजनी म्हणजे रात्र, अंधार म्हणजे काळोख. बघा विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. रणांगण या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? रणांगण. विश्राम बघायचं योग्य उत्तर काय पाहिजे? रणांगण विश्राम बेडेकर म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बघा एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. घर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. घर. राजीव, निकेतन, प्रभाकर, सारंग. बघा घरचा बघा या ठिकाणी समान शब्द कोणत्याला पाहिजे? निकेतन, घर, सदन,
आलय गेह म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. रवी म्हणजे काय, सूर्य समान शब्द आहे. भास्कर म्हणजे काय, सूर्य. अरुण म्हणजे काय, सूर्य. सोम म्हणजे काय असतो, सोम म्हणजे चंद्र असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार पाहिजे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही, सोम नाही, सोम म्हणजे चंद्र. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, नीती अनीती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 विरुद्धार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा काय विचारलाय, सशक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, सशक्त शक्ती असलेला, सशक्त अशक्त म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 विरुद्धार्थी शब्द आहे. उदय, उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता, उदय. सूर्योदय बघा उदयचा कोणता असेल, असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. अग्नीची पूजा करणारा. बघायचं योग्य उत्तर काय असेल, अग्नीची पूजा करणं, अग्निपूजक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय, आकाशामधील असंख्य तारकाचा जो काही पट्टा असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा, सूर्यमाला, आकाशगंगा, दीर्घिका, वायुमंडल. आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्रीय प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासाचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील. बघा सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. आणि बघा आतापर्यंत या ठिकाणी मागील झालेले सर्व या ठिकाणी पेपरचे PDF पण तुम्हाला हे मिळून जातील.